बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, संत गेंदाई की जय, भोपळे महाराज की जय. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3. या अध्याय 3 हा तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग आणि यामध्ये पूर्ण 43 श्लोक आहे या अध्यायामध्ये. तर अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली. त्याला ते स्थिरबुद्धी काय हे सगळं सांगितलं, आत्म्याविषयी सांगितलं. पण त्याला असं वाटलं की हे जनार्दना, जर आपल्याला कर्म व ज्ञान श्रेष्ठ, तुम्ही जे मला सांगताय की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, संमत असं तुमचं मत आहे, तर मग हे केशव, मला या भयंकर कर्मामध्ये मला काय नियुक्त करून राहिला तू? मग या भयंकर कर्मात मला काय नियुक्त करतोय? ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोध्याय है. अर्जुन वाच ज्यासी चत्कर्मणस्ते मता बुद्धि जनार्दन ततं कर्मणि घोरे माम नियोजसि केशव. तसेच आपण मिश्रित तशी दुट्टपी वाचने भाषण माझ्या बुद्धीला मोहित करून राहिले. तुम्ही मला हे दोन सांगताय, हे बी सांगताय आणि हे बी सांगताय. ज्याच्या योगाने मी कल्याण पावन, ज्याच्यानं माझं कल्याण होईल असं एक निश्चयपूर्वक मत मला तुम्ही सांगा. माझ्या बुद्धीत गोंधळ निर्माण करू नका. व्यामिश्रेण वाक्येन बुद्धिमवसमे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. नंतर याप्रमाणे विचारणार भगवान श्रीकृष्ण बोलायला लागले की हे निष्पाप अर्जुना, या लोकी ज्ञानयोगाने सांख्याची आणि निष्काम कर्मणी योगाची दोन्ही प्रकारची निष्ठा माझं पूर्वी सांगितली गेलेली. मी तुला ज्ञानयोगानं सांख्ययोग हे पूर्ण सांगितलं. ज्ञानयोग म्हणजे काय की कर्तेपणाचा मन सोडून देणं आणि सच्चिदानंद परमात्मा ऐक्य पावणं, याला म्हणतात ज्ञानयोग. आणि निष्काम कर्मयोग म्हणजे कर्म करायचं आणि त्याच्यावरची फळाची अपेक्षा सोडून द्यायची, निष्काम कर्म करायचं. हे दोन्ही मी तुला काय ज्ञान सांगितलेलं आहे. लोकेन सिद्धा निष्ठा पुरा प्रोक्तामयान ज्ञानयोगेन संख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. परंतु कोणत्याही मार्गाने कर्माचा स्वरूप त्याग करण्याची आवश्यकता नाही. तू कोणत्या मार्गाने जा, तुला कर्म करावंच लागतं. ज्ञान मार्गाने जा, सांख्य मार्गाने जा, कोणत्या मार्गाने गेला तर कर्म करावंच लागेल. कर्म केल्याशिवाय सुटका नाही. म्हणून मनुष्य कर्माच्या न करणे निष्कर्म त्याला प्राप्त होत नाही. म्हणून निष्कर्म जे असतं प्राप्तीला असतं, पुरुष कर्म अकर्म बनते, ते फल उत्पन्न करू शकत नाही, त्या अवस्थेला निष्कर्मता म्हणतात. की जे मनुष्य कर्माच्या न करणे निष्कर्मतेला म्हणजे त्यानं जर कर्मच केलं नाही, तो म्हणणार नाही की मग मी आता कर्मच करीत नाही, असं होऊ शकत नाही. त्याला कर्म करावंच लागतं. त्यांना कर्म जर नाही केलं तो निष्कर्म त्याला प्राप्त होऊ शकत. तसं त्याचे किंवा त्या करण्याने भगवत साक्षात रूप त्याला सिद्धी मिळून, त्यानं जर काहीच केलं नाही तर त्याला भगवत साक्षात्कार रूपी त्याला सिद्धी त्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्याला कर्म करावंच लागेल. न कर्म मनारंभा निष्कर्म्य पुरुषोष्णुते न च संन्यासना देव सिद्धीं समधिगच्छति. त्याचप्रमाणे कर्माचा स्वरूप त्याग होऊ शकत नाही, त्याप्रमाणे कर्माचा त्याग पण होऊ शकत नाही. हे अर्जुना, कर्माचा त्याग पण होऊ शकत नाही. आणि कोणी पुरुष किंवा क्षण मात्र देखील कर्म केल्या की राहू शकत नाही. कोणताही माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कोणी जर म्हणजे मी कर्म करीत नाही, कर्म न करणे हे सुद्धा काय कर्मच आहे. निसंदेह सर्व पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुणाने पराधीन होऊन कर्म करतात. म्हणून हे प्रकृतीपासून जे उत्पन्न झालेले हे यांच्यात पराधीन होऊन काय करतात, कर्म करतातच. न कंचित क्षणमपी जात तिष्ठत्य कर्म कारत्य ह्यांश कर्म सर्व प्रकृती गुण हे. म्हणून जो मूढबुद्धी पुरुष कर्मेंद्रांना हट्टाने आवरून इंद्रियाच्या भोगाच्या मनातून चिंतन करत होतो, मिथ्याचारी म्हणजे धार्मिक म्हटला जातो. मग इथं असं श्रीकृष्ण असं अर्जुनाला सांगताय की जो मूढबुद्धीचा पुरुष आहे, तो कर्मेंद्रियाने हे जे आपले कर्म आहे याला हट्टेने आवरून हे इंद्रियाच्या भोगाचं काय करतो, मनानं काय करतो, चिंतन करतो. तो मिथ्याचारी आहे, दांभिक आणि ढोंगी, जो वरून ज्ञान सांगतो आणि आता इंद्रियाचं काय करतो, इंद्रियाच्या भोगाचं चिंतन करतो. कर्मेंद्रियाने संयम हस्ते मनसा स्मरणेंद्रियाने मोडात्मा मिथ्याचारस उच्यते. परंतु अर्जुना, जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून अनासक्त होऊन कर्मेंद्रियांना कर्माचे आचरण करतो श्रेष्ठ आहे. म्हणून इथं श्रीकृष्ण सांगताय की जो पुरुष जे मन आहे या मनाला इंद्रियाला वश करतो, जे या मनाला इंद्रियांना वश करतो, अनासक्त होतो, तो कर्मेंद्रियाने कर्मयोगाचं आचरण करतो. तो या कर्मेंद्रियांना कर्मयोगाचं आचरण केल्यासारखा पुरुष होतो की जो या मनाला इंद्रियाचं काय करतो, वश करतो.
आणि अनासक्त होतो. यसेंद्रियानी माणसानी मरमते अर्जुन कर्मेंद्रियम कर्मयोगम असा तस्त विशिष्यते. यासाठी तू शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म कर. मग नियत कर्म कर म्हणजे काय, शास्त्रविधीने जे सांगितलेले ते तू काय स्वधर्मरूप काय कर, कर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं काय श्रेष्ठ आहे, ते निष्काम कर्म करणं हे काय सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. कारण तुझा शरीर निरोगी व्यापार देखील सिद्ध होणार नाही. कारण तू जर कर्मच करणार नाही की तुझा उदरनिर्वाहसुद्धा काय सिद्ध होणार नाही. म्हणून तुला कर्म करावंच लागम. नियतांकुरु कर्मत्वम कर्मजाव्य कर्मण शरीर यात्रापी च तैरम प्रसिद्धेत कर्मणम. आणि हे अर्जुना, बंधनाच्या भीतीने कर्म सोडणे योग्य नाही. ह्यानी आपण कर्म केलं आपण बंधनात पडतो. पण या बंधनाच्या भीतीने सुद्धा कर्म करणं योग्य नाही. यासाठी यज्ञासाठी, अर्थात यज्ञ म्हणजे काय की विष्णू ते प्रीत्यर्थ देवासाठी जे जे कर्म केलं ते काय यज्ञ. म्हणून यज्ञासाठी अर्थात विष्णू प्रीत्यर्थ केलेला कर्माच्या शिवाय अन्य कर्मात गुंतलेला मनुष्य कर्माच्या बंधनात पडतो. म्हणून हे देवाचं म्हणजे देवाच्या कामाशिवाय, म्हणजे यज्ञ म्हणजे देवाचं काम, देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन, हे सर्व काय याच्याशिवाय हे जे कर्म आहे देवाच्या चिंतनाचं, नामस्मरणाचं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या नामस्मरणाचं जे जे कर्म आहे त्या कर्माशिवाय हा मनुष्य कर्माच्या बंधनात पडतो. बाकी जे कर्म आहे ते कर्म जर केलं मनुष्य का कर्माच्या बंधनात पडतो. म्हणून अर्जुना, तो आसक्ती सोडून त्या परमेश्वर प्रीत्यर्थ कर्माचे उत्तम प्रकारे आचरण कर. म्हणून त्या आसक्ती सोडून दे आणि त्या परमेश्वराचं मनापासून चिंतन कर. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या नामाचं काय कर, नमस्कार. आसक्ती सोडून त्या परमेश्वराचं प्रीत्यर्थ त्या परमेश्वरासाठी कर्माचं उत्तम प्रकारे काय कर, आचरण कर. तसे कर्म न करणे तुला पापही लागत नाही. आणि तसं जर कर्म करशील तर तुला पाप लागणार नाही. कारण प्रजापती ब्रह्मदेवने कल्पारंभी, कारण प्रजापती जे ब्रह्मदेवी या ब्रह्मदेवाने कल्पाच्या आरंभी म्हणजे काय, कल्प म्हणजे काय की 4 युग जातात तर एक चौकडी होती. अशी 1000 चौकडी होतात तेव्हा ब्रह्मदेवाचं काय होतं, एक दिवस होतो. आता याचं वर्णन 8व्या अध्यायात येणार आहे. त्याचं सविस्तर आपण वर्णन पाहू की युग किती एक युग किती दिवस चालतं, 4 युग कोणकोणते, हे आपण सर्व एखाद्या 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक येणार आहे का ब्रह्मदेवाचा दिवसाचा. तर ते आपण त्यावेळेस ते बघू. तर म्हणजे काय, कल्प म्हणजे फक्त कल्प सांगितलेले की 4 युग म्हणजे एक चौकोटी, अशा 1000 चौकोटी जा होता ब्रह्मदेवाचा योग होतो. त्यावेळेस ब्रह्मदेवाने यज्ञ केला होता. तसे प्रजापती ब्रह्मदेवाने कल्परम यज्ञासह प्रजाने उत्पन्न करून म्हटले की त्या यज्ञाद्वारे तुम्ही सर्व वृद्धीला प्राप्त व्हा आणि यज्ञ तुमची इच्छित मनोत पूर्ण करीन. म्हणून त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं होतं की तुम्ही मोठा यज्ञ करा. या प्रजांना उद्देशून सांगितलं तुम्ही यज्ञ करा आणि यज्ञ केला तुमची इच्छित मनोरथ काय होती पूर्ण होईल. अशा प्रकारे ब्रह्मदेव पुढे काय काय सांगतात ते. सयज्ञा प्रजा सृष्टा पूर्वाचो प्रजापती अनिनाम प्रसदेष्टम प्रसविश्व एष्टदिष्ट ओष्टदिष्ट कामधूक. अशा प्रकारे पुढं ब्रह्मदेव कशा प्रकारे यज्ञाचं वर्णन करतात ते आपण आता पुढच्या वेळेस करू, पुढच्या वेळेस बघू. बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत गेंदाय की जय. भोपळे महाराज की जय.